1 किलोवॉट सोलार PCU वर पॅनेल इन्स्टॉलेशन, वायरिंग, बॅटरी इत्यादी या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल सोलार फोटोव्होल्टाइक प्लांट मध्ये घटकांच्या परस्पर जोडणीचे वायरिंग करा। टूल्स अँड इन्स्ट्रुमेंट्स और इक्विपमेंट्स, फिनिश्ड सोलार पॅनेल माउंट, फिनिश्ड AJB वायरिंग, फिनिश्ड बैटरी बैंक, PCU, पावर कंट्रोल युनिट और इन्व्हर्टर। सोलार फोटोव्होल्टाइक सिस्टीमच्या कॉम्पोनंट्स मध्ये स्टेप वाइज दिलेले इंटरकनेक्शन्स। 6 सोलार पॅनेलच्या सहाय्याने 2 शाखा बनवल्या जातात। प्रत्येक शाखेत 3 पॅनेल्स आहेत आणि ते सिरीज मध्ये जोडलेले आहेत। प्रत्येक शाखेत पॉझिटिव्ह टर्मिनल्स लाल रंगाच्या वायरने MCB1 और DC डिस्कनेक्टर द्वारे जोडलेले असतात आणि नेगेटिव्ह टर्मिनल्स AJB वर निळ्या रंगाच्या तारांनी जोडलेले असतात आणि प्लस मायनस असे चिन्हांकित केलेले असते। AJB वायर्सचे आउटपुट चार्ज कंट्रोलरला इनपुट म्हणून MCB2 और DC डिस्कनेक्टर द्वारे योग्य रंगीत वायर आणि आकाराने जोडलेले असते। चार्ज कंट्रोलर्स कडून आउटपुट वायर्स MCB3 और DC डिस्कनेक्टर द्वारे बॅटरी बँकेला पुरवल्या जातात। बॅटरी बँक आउटपुट वायर्स MCB4 द्वारे इन्व्हर्टर इनपुट टर्मिनलशी जोडल्या जातात। इन्व्हर्टर DC पॉवर घेतो आणि AC पॉवर तयार करतो आणि MCB5 और AC डिस्कनेक्टर द्वारे ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला दिले जाते। योग्यरित्या ग्राउंडिंग किंवा अर्थिंग देखील केले पाहिजे। डिस्ट्रीब्यूशन पॅनलशी जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट मेन AC डिस्कनेक्टर द्वारे AC लोडवर जोडल्या जातात। सोलार फोटोव्होल्टाइक प्लांट मध्ये घटकांचे परस्पर कनेक्शन वायरिंग करा। माउंटिंग स्ट्रक्चर फिक्सिंग पूर्ण केल्यानंतर आणि माउंट्सवर सोलार पॅनल बसवल्यानंतर आमच्याकडे सोलार पॅनल वायरिंगची ऍक्टिव्हिटी आहे। यात हे समाविष्ट आहे: सोलार फोटोव्होल्टाइक पॅनल ॲरे जंक्शन बॉक्स सह कनेक्ट करा। इन्व्हर्टर इनपुट पर्यंत वायर किंवा एक्सटेंडेड वायर प्रक्रियेत सोलार टेक्निशियन्सना इन्व्हर्टर इनपुट पर्यंत कनेक्टर, वायरिंग आणि विस्ताराची असेंब्ली करावी लागते। गुंतलेल्या पायऱ्या आहेत: कनेक्टर ओळखा, टर्मिनलच्या टोकाला क्रिम्पल करा, पटल एकमेकांशी जोडा, कंड्यूट पाईप टाका, भूमिगत केबल टाका, एंड टर्मिनल्स इन्व्हर्टरशी जोडा। नंतर सोलार फोटोव्होल्टाइक पॅनेलला एकमेकांशी जोडा आणि ॲरे जंक्शन बॉक्सला वायर द्या। 1 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक ऑफ ग्रिड प्लांटचे इलेक्ट्रिकल वायरिंग पूर्ण करा। चार्ज कंट्रोलरला वायर द्या स्वतंत्रपणे उपलब्ध असल्यास। DC डिस्कनेक्ट द्वारे बॅटरी बँक चार्ज कंट्रोलर किंवा इन्व्हर्टरशी कनेक्ट करा। कलर केबल्स सहज समजण्यासाठी आणि युनिट्स कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात। सामान्यतः काळ्या, निळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या वायरचा वापर केला जातो। काळ्या आणि निळ्या रंगाच्या केबल्स नकारात्मक कनेक्शनसाठी वापरल्या जातात आणि लाल रंगाच्या वायर सकारात्मक कनेक्शनसाठी वापरल्या जातात आणि अर्थिंगसाठी हिरव्या रंगाच्या केबल्स वापरल्या जातात। DC डिस्कनेक्टर द्वारे चार्ज कंट्रोलरला कंबायनर बॉक्स मधून सोलार ॲरे आउटपुट कनेक्ट करा। चार्ज कंट्रोलर आउटपुट DC द्वारे डिस्कनेक्ट PCU और इन्व्हर्टरच्या इनपुटशी कनेक्ट करा। चार्ज कंट्रोलर PCU और इन्व्हर्टर मध्ये अंतर्गत असल्यास बॅटरी टर्मिनल्स PCU और इन्व्हर्टरशी संबंधित इनपुटशी जोडा। कोणतेही डिस्कनेक्ट किंवा MCB चालू करू नका। सर्व वायरिंग योग्यरित्या पूर्ण झाल्याची खात्री करा। प्रिकॉशन्स: चाचणी करताना वैयक्तिक इलेक्ट्रिक शॉक टाळण्यासाठी ग्लोव्ज आणि सेफ्टी शूज वापरा। सर्व अर्थिंग पॉइंट्स योग्यरित्या दिलेले आहेत की नाही ते पहा। बॅटरी बँक, AJB, इन्व्हर्टर आणि CC मधील सर्व इंटरकनेक्शन तपासा। वेगवेगळ्या रंगाच्या वायरसह दिलेले आहेत। वेगवेगळ्या बिंदूवर व्होल्टेज मोजताना नुकसान टाळण्या योग्य रेंज आणि मल्टीमीटरचा मोड निवडा। तुमची निरीक्षणे आणि केलेलं काम रेकॉर्ड करा। पाळण्याची खबरदारी: सर्व सर्किट ब्रेकर आणि स्विचेस बंद स्थितीत ठेवा। चालू करणे सुरू होईपर्यंत सर्व फ्यूज काढून टाकून वेगळे ठेवा। 70 व्होल्ट पेक्षा
जास्त डीसी व्होल्ट अतिशय धोकादायक ठरतात। एकदा सोलार पॅनल सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर ते डीसी व्होल्ट तयार करू लागतात। प्लांटच्या क्षमतेवर आधारित बांधकाम दीर्घकाळ चालू राहते। संक्षेप, या प्रात्यक्षिकात आपण शिकलो सोलार फोटोव्होल्टाइक प्लांटमध्ये घटकांचे इंटरकनेक्शन वायरिंग कसे करावे। आशा आहे की तुम्हाला या प्रात्यक्षिकेतील सर्व संकल्पना समजल्या असतील। भेटूया पुढील प्रात्यक्षिकात एका नवीन संकल्पनेसह। धन्यवाद।